श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमधली पात्र आणि त्यांच्या कथांमधला प्रवास याविषयीची चर्चा. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ समीक्षक आणि कवी डॉक्टर प्रभा गणोरकर आणि ज्येष्ठ लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके. ऐकूया. जी.एच्या कथेमध्ये प्रवास आहे, यात्रा आहे आणि रस्ताही संपत नाही आणि प्रवासही संपत नाही असं ते सांगत असतात. आता उदाहरणार्थ प्रवासी नावाची कथा त्यांची जर घेतली ते इतकी विलक्षण पात्र त्या प्रवासी कथेमध्ये येतात. कोणीतरी एक जटाधारी बसलेला असतो आणि तो बायकोची चितेवर कणकेचे गोळे भाजून ते खातो. किंवा एक 1000 डोळ्यांचा एक कवी असतो. मग त्या कवीचा काही समाजाला उपयोग नसल्यामुळे त्याला इकडे आणून टाकलेलं असतं. ते डोळेही विझत आलेले असतात आणि कोणीतरी येणारा जाणारा काहीतरी खायला देतो. एक शिकारी असतो, त्याला डोळे काढायचे असतात लोकांचे, 99 झालेले असतात. टंभराव माणूस मिळवायचा आहे त्याला. आता त्या प्रवासी तिथे जातो आणि त्याच्यावर एक कुत्रा पण जातो आणि एक विलक्षण वाक्य आहे की लांब दोरी जवळ ठेवावी, लांब दोरीत लहान दोरी असते. आणि त्या शिकाऱ्याचं एक वाक्य आहे की मी फक्त माणसांचं जग लक्षात ठेवलं होतं. त्यात प्राणी सुद्धा असू शकतात, कुत्रा असू शकतो, याची कल्पनाच केली. म्हणजे हे जीएनचं एकूण विचारवंतांवर भाष्य आहे असंही म्हणता येईल आपल्याला. की काही लोक फक्त माणसांचाच विचार करतात. या जगात असंख्य कीटक आहेत, प्राणी आहेत, ह्याचाही विचार करायला पाहिजे असतो, कारण त्यांच्यासोबतच आपण सगळे राहत असतो. तर हा प्रवासी आहे. किंवा रत्नाच्या शोधात त्यात ठिपका नावाची जी कथा आहे रामण्णाची, तर त्यामध्ये तो रामण्णा एक दूर ठिपका दिसतो, त्याच्या शोधात निघालेला आहे. पण तो तिकडे जात असताना वाटेत वेगवेगळ्या गोष्टीच्या शोधात असलेली माणसं त्याला भेटतात. म्हणजे एक गारुडी आहे. आता या प्रदेशामध्ये कोणी सिनेमा पाहणारा नाही आहे, पण तो डबा सिनेमा घेऊन तिकडे येतो. आणि कशाच्या शोधात आहे तो, तर सोन्याचा साप त्याला हवा आहे. मग एक वैरागी भेटतो, तो सांगतो की भ्रम आहे तुझा, सोन्याचा साप वगैरे काही नाही आहे, तुला तसं वाटतं. मग त्या रामण्णालाच तो विचारतो की कुठल्या ठिपक्याकडे तुला जायचं आहे, त्या वरच्या की या पाण्यामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाकडे. म्हणजे सत्य, वास्तव आणि भ्रम याची चिकित्सा तो करत असतो. एक भुत्या त्याला काहीतरी देतो हातामध्ये काळ्या रंगाचा, तर तो म्हणतो काय काळी माती दिली आहे तू. मग तो मूठ उघडून फेकायला जातो, तर हात सगळा पिवळा झालेला असतो. म्हणजे ज्याला काळा वाटत होता तो रंग पिवळा आहे हे उशिरा लक्षात. प्रवासामधला तो एक आहे अकाल आणि महाकाल. त्या प्रवासी कथेमध्ये त्याला रत्नांचे रंग कळत नाही आणि त्याला अमुक रंगाचं रत्न हवं असतं आणि रंग मात्र कळत नसतं. महाकाल ते रत्न पांढरं होऊन जातं, गारगोटी होऊन जातं. म्हणजे त्यामुळे मुक्ती त्याची होणार असते ती कधीही होणार नाही अशी स्थिती असते. किंवा तिथे सुद्धा जे कुटुंब आलेलं आहे ते विलक्षण आहे. बस म्हणजे त्यातलं एक ते मूल मला आठवतं. ते मूल केळं घेऊन येतं त्या प्रवाशाजवळ, एक फळ आहे. आणि तो प्रवासी त्याला सांगतो की पहा किती आनंदाने त्या मुलांनी मला हे केळं दिलं. तो म्हणतो मूर्ख आहेस तू, त्यांनी ते केळं तुला दिलं नाही, ते त्याला तुझ्याकडून सोलून हवं होतं. हे माणसं जी आहेत तुम्हाला वाटतात तितकी छान साधी अशी नसतात, उलट ती अत्यंत बालपणापासून स्वार्थी असतात. म्हणजे ते जे कुटुंब आहे ते कुणीतरी एक माणूस मरणार, मग त्या कुटुंबाची मुक्तता होईल, तर प्रत्येकाला दुसरा माणूस हा मरण्याच्या योग्य कसा आहे असं वाटायला लागतं. आणि मग तो प्रवासी म्हणतो की कशाला या जगात राहायचंय. आणि मग तो महाकाल म्हणतो की नाही, अशा या जगात राहणं हीच तुझी शिक्षा आहे. म्हणजे तुला मृत्यू ही तुझी सुटका असेल. ज्ञानाने मुक्ती नाही आहे तुझी, तर ज्ञान घेऊन तुला याच जगात राहायचं. ज्ञान ही शिक्षाच आहे एकापर्यंत. अतिशय विलक्षण अशा प्रकारच्या काही कथा, म्हणजे स्वामी कथा, विदूषक ही कथा. म्हणजे विदूषक या कथामध्ये वेगळं वातावरण आहे, राजे वगैरे, ते तर राजकीय भाष्य आहे. त्यानं गरुडांच्या त्या कथेतही कावळे सगळे
खूप अशी पानं गोळा करून आणतात आणि म्हणतात खूप पानं आम्ही गोळा करून आणली त्यामुळे आम्हीच हंस आहोत. हे आपल्या लोकशाहीवरचं भाष्य आहे. खूप मतं आमच्याकडे आहे त्यामुळे आमचा पक्ष प्रभावी आहे असं म्हणणार आहे ते. त्यांना या जगातल्या माणुसकीवर किंवा प्रेमळपणा वगैरे दिसलेला आहे आणि तो त्यांनी जपलेलाही आहे. तूती कथेमध्ये आहे, कैरी कथेमध्ये आहे. परंतु तरी माणसं एकूण ऑलटुगेदर ही काही फार चांगली आहेत असं काही जयंतचं मत नाही. काहीतरी भव्य अशा गोष्टीची ज्यांना आस लागलेली असते ती माणसं जी यांना ग्रेट वाटतात. म्हणजे ते वाया जाणार असतं, सगळं विफल होणार असतं, पण धगधगती एक जाणीव, काहीतरी विलक्षण करण्याची जाणीव ज्या ज्या माणसामध्ये दिसते त्यांना, त्याचं ते अतिशय सुंदर चित्रण करतात. म्हणजे त्या साध्या चंद्रावळ नावाच्या कथेमध्ये त्या कबुतरांचं वर्णनसुद्धा पाहणं, की खाऊ खराब अशी कबुतरं आणि चंद्रावळीसारखी उंच झेप घेणारी ती वेगळी. म्हणजे माणसामध्ये त्यांना एक खुजेपणा दिसतो आणि त्याविषयी त्यांच्या मनात कदाचित असा भाव आहे की हे ठीक नाही आहे जग. पण भव्यतेची ओढ लागलेली माणसं म्हणजे बळवंत नाही का, वीज कथेतला जो आहे त्याला ती वीज हवी आहे तसा तो आहे आणि शेवटी तो म्हणजे स्वतःला टांगूनच घेतो. आता गणेशवाडी भटाचं जेव्हा उदाहरण आपण घेतो, राधीसारख्या, म्हणजे राधीसारख्या स्त्रीच्या मदतीला असणारा माणूस तो त्यांना ग्रेट वाटतो आणि तो कशा प्रकारे वागतो, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे फुलं आणि अंडी एकाच तापणामध्ये तो आणतो. कारण की अंडी त्या माणसाला घाला असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे त्यांना जिव्हाळा दिसतो, प्रेम आतडं जिथे दिसतं, ती माणसं त्यांना थोर वाटतात. त्यांच्या कथेमध्ये तसं वर्णन येतं. परंतु या पलीकडे जी माणसं असतात, हेवादावा करणारी, मत्सर करणारी, किंमत न करणारी, म्हणजे लक्ष्मीची किंमत किंवा तानी मावशीची किंमत त्यांच्या नवऱ्यांना नाही आहे तशी किंमत न करणारी, किंवा बाह्यता सगळं आतापर्यंत हे कुटुंब चांगलं गुण्यागोविंदानं नांदत होतं असं वाटतं, पण तसं ते नाही आहे. हे प्रवासी कथेतल्या कुटुंबात दिसतं, तसं या लक्ष्मीच्या कुटुंबात सुद्धा, म्हणजे अनेक कुटुंब या प्रकारची आहेत. किंवा या माधवला ते मगाशी पराभव नावाची कथा आहे, त्यामध्ये ही आपली बहीण इतकी बदलली कशी असं त्याला आश्चर्य वाटायला लागतं. तर हे असं एक सगळ्या जगामधली विपरीतता ही जयंतच्या अनेक कथांमधून येते असं आपल्याला दिसायला लागतं. नाही, एकूण ॲब्सर्डिटी पण एक्झिस्टेन्शियलिझम मधली म्हणजे अस्तित्ववादी साहित्य आहे त्यातली ॲब्सर्डिटी आणि जेएनना जाणवलेली ॲब्सर्डिटी यात फरक आहे. निश्चितपणे. त्यामुळे जेएनना सरसकटपणे आपण अस्तित्ववादी लेखक असं नाही म्हणू शकणार. नाही, खरं तर मला असं वाटतं की जेएनना असं कुठलंही लेबल लावता नाही येणार. म्हणजे ते वास्तववादी आहेत का, नियतीवादी आहेत का, अद्भुतवादी वास्तववादी अजिबातच नाही, कुठेही वास्तववाद दिसत नाही. आणि जेएनने ज्या काळात लिहायला सुरुवात केली, गाडगीळ अतिशय वास्तववादी लेखन सगळं. आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये वास्तवात तो इतका करकरीत वास्तवात लोक दाखवायला लागले आहेत की शेवटी आता अशी आपल्याला तक्रार करायची वाटते की बस करा, वास्तवात कुठेतरी कल्पना आणा. पूर्वी इतिहासाचार्य राजवाडे यांनी सांगितलेलं होतं की वास्तव आणि अद्भुत यांचा मेळ असला पाहिजे, तो मला जीएनमध्ये दिसतो. आणि त्यामुळे अर्थात जीएनच्या कथेत सुद्धा अद्भुत म्हणून येतच नाही, ते जणू काही वास्तव आहे याच पद्धतीने येतं. म्हणजे आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागतो की हे घडू शकतं, असं संभवनीय आहे. आणि त्यामुळे काय होतं की ती कृत्रिम वाटत नाही. आणि या अद्भुताची एखादी घटना असते, एखादा लहानसा प्रसंग असतो, पण बाकी सगळं जीवन जे असतं ते सर्वसामान्य माणसाचं जगणं असतं. त्यामुळे त्या माणसामधली जिद्द, लोभ, मत्सर किंवा हे हेवे द्यावे किंवा अन्य गोष्टी, या गोष्टी इतक्या प्रभावी होऊन जातात की त्या अद्भुत आणि काल्पनिक आहे असं वाटत नाही. असं अनेक कथांमध्ये आपल्याला दिसून येतं. पण या सगळ्या यामध्ये एक मला खूप जाणवतं ते असं आहे की जीएनच्या कथांमधून येणाऱ्या व्यक्ती ह्या एकाकी आहेत आणि अत्यंत विशाल अशा जगामध्ये त्यांना माणसांच्या मध्ये असून सुद्धा एक एकाकीपण जाणवत असतं. मग तो संन्या असो किंवा ठिपकाचा रामण्णा असो किंवा प्रवासी असो, हे सगळे एकाकी पण अनुभवत असतात. कदाचित
ही जीएनची जगाकडे पाहण्याची दृष्टी असेल किंवा खरोखर असं एकाकी पण माणसाचं असू सुद्धा शकेल, काय आपल्याला सांगता येऊ शकत नाही. एक वेगळ्या अशा प्रकारची जीवन इच्छा पण आहे. म्हणजे स्वामीमध्ये हा. त्या नळीतून आलेला तो वेल आहे. हो. वास्तविक तो वेल वाढल्यावर याला प्राणवायू मिळणार नसतो, हा. पण तरीही तो म्हणतो की तू वाढ, हा. तू बाहेर जा, तुला फुलं येऊ दे, तुला फळं येऊ दे, आणि माझ्या आता या आयुष्याला काही अर्थ नाहीये. त्याला ती अफूची पुडी सापडते आणि तिचा तो वापर करणार असतो. तिथे ते जे आहे की मानवी जीवन समजा क्षुद्र असेल, पण जीवन सातत्यही असतं कुठेतरी, नाही का? तेही दाखवतात जी. ते समुद्रासारख्या कथेमध्ये हे सातत्य आलेलं आहे. काय समुद्राचं वर्णन आहे, वेगवेगळी विशेषणं वापरून समुद्राचं वर्णन केलं. तर तिथे सुद्धा तो समुद्र निश्चल असतो आणि त्याच्या त्या किनाऱ्यावर हे जीवनाचं नाट्य घडत राहतं. मोठ्या किड्यातून छोटा किडा, त्याच्यातून आणखी छोटा, असं एक जगण्याची जी एक परंपरा किंवा सातत्य आहे किंवा क्रम आहे तो तिकडे सुरू असतो आणि समुद्र निश्चलपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहत असतो. म्हणजे आपण त्याला शब्द असं वापरू शकतो की शोकात्म भान, ट्रॅजिक सेन्स ऑफ लाईफ, हे जीएनच्या कथेमधून इतक्या तीव्रतेने अनेक पातळ्यांवर साध्या वर्णनात सुद्धा स्थळाच्या किंवा वातावरणाच्या त्यातून सुद्धा ते जाणीव. गुंतवळमध्ये तो मुलगा तात्पुरता राहायला आलेला आहे, रोज पत्राची वाट पाहतोय, कधीतरी बापाचं पत्र येईल, मी तुला घेऊन जायला येतो असं म्हणेल. प्रत्येक व्यक्ती त्या कथेत एकाकी आहे. आता त्यातला विपरीत प्रसंग कसा आहे पहा, विपरीतता कशी आहे की एक सरदार जी असतात तिथे ट्रेझरवर काम करणारे, ते मरून जातात आणि त्यांचं पत्र त्यांना पत्र येतं. म्हणजे इकडे हा मुलगा पत्राची वाट पाहतो, येत नाही, आणि मेलेल्या माणसाला मात्र पत्र. म्हणजे याही माणसाला ओळखणारं जगात कोणीतरी होतं आहे याची पण जाणीव तिथे आहे की हा तसा एकाकी सोडून दिलेला कोणीच नाही असं नाही, कोणीतरी याची आठवण करणारं माणूस कुठेतरी आहे. पण त्याला काही अर्थ नाही ना. अर्थ राहत नाही त्याला. शेवटी ते निरर्थकत्व जे आहे ते कुठेतरी सूचित करतच राहतात की काय याला अर्थ आहे, हे किती विपरीत आहे असं ते सारखं व्यक्त करतायत असं वाटत राहतं. त्यामुळे ते नियतिवादी आहे, निराशावादी आहेत. म्हणजे लोकांना ते सहन होत नाही अशा प्रकारची निराशा त्यांच्या कथांमधून लोकांना जाणवलेली. अस्वस्थ करणाऱ्या कथा आहेत, त्यात काही शंका नाही. म्हणजे यांची कुठलीही कथा आपण वाचली की आपण आतून अस्वस्थ होऊन जातो. कदाचित हाही एक महत्तम कलागुण असू शकतो. नाही, आणि किती गुणी माणसं ही अशी, त्यांचं सगळं ज्याला ट्रॅजिक वेस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे तानी मावशी, तिची प्रेम करण्याची क्षमता, किती तिचं प्रेम आहे, पण ते त्या नवऱ्याला कळत नाही की त्या तुळसाला कळत नाही, किंवा कुणाच्याही ते उपयोगी पडू नये असं ते वाया जातं निव्वळ, अशी तानी मावशी. पण त्या कथेचा आणखी एक खूप महत्वाचा पैलू म्हणजे एक मुलगा कसा वाढतो. होय. त्या तानी मावशीच्या घरी आल्यानंतर हे सगळं जग तो पाहतो आणि मग तानी मावशीला आणखी काही वेगळं याने पाहू नये म्हणून त्याला परत पाठवून तिच्या बहिणीचा तो मुलगा आहे. हे एकीकडे त्या तानी मावशीची याच्यावरची माया या मुलावरची, त्याचबरोबर हा मुलगा तिच्याबरोबर राहत असताना जगाचाही एक प्रकारे अनुभव घेत असतो आणि त्यातून तो वाढतो. म्हणजे त्याला जगाची एक समज येत जाते. हाही एक पैलू ते दाखवतात. आणि जीएनच्या कथेतल्या छोट्या मुलांविषयी स्वतंत्रपणे लिहायला पाहिजे, खरंच आहे. त्याचबरोबर किती प्रकारची मुलं आहेत छोटी जीएनच्या कथांमध्ये, आणि त्यांचं वर्णन सुद्धा असं व्याकुळ करणार आहे. म्हणजे त्या मुलांचं निरागसपणा, त्यांचं बालपण हे कुठेतरी हरवलेलं आहे, नाही का? म्हणजे उदाहरणार्थ ते वारणाईची जो कृष्णा नावाचा मुलगा आहे, त्याला साधी भूक लागत असते पण ती त्याला भागवता येत नाही, मग तो कुठेतरी चोरी करतो. त्या मुखवटामध्ये ही मुलं रस्त्यावर खेळत असताना वाड्यातली एक मुलगी येते आणि ती पांगळी असते. तिला खेळावं असं वाटतं पण खेळता येत नाही. बरोबर. म्हणजे या अंतर्विरोध आहे, विपरीतता आहे, एक शोकात्म जाणीव, अशा अनेक गोष्टीमुळे या कथा आपल्याला पकडून ठेवतात, अस्वस्थ करत असतात. आणि मला असं वाटतं की उत्कृष्ट कलाकृती आपल्याला अस्वस्थच
करीत असते. पण काही ठिकाणी म्हणजे कवठेसारखी कथा आहे, हा. तो अर्धवट डोक्याचा दामू आहे, हो. पण तो किती प्रकारची कामं दिवसभरात लोकांची करत असतो. हो. आणि ती झाडणारी मुलगी ही त्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळा आनंद आणि वेगळं सुख घेऊन येते, हो. नाही का? हो ना. अतिशय सुंदर कथा आहे ती, फार रम्य कथा आहे. कालच माझ्या वाचनात आलंय की वसंत आबाजी ढाके यांनी श्रीपू मामाचं फार समरसून केलेलं आहे काम. ओ. कैरी या कथेमध्ये तुम्ही स्वतः काम केलेलं आहे, लोकांना आठवत आहे की नाही माहिती नाही, हा. पण ते श्रीपू मामा आपल्या बहिणीने असं स्वतःला नष्ट करून घ्यावे आणि तो इतका विकल होतो. हा. आपण ह्याच्या विरुद्ध लढू असं त्या मुलाला तो सांगतो. म्हणजे तिथेही तो हिंमत दाखवतो, पण नंतर फुटून रडतो. तो म्हणतो तू बाहेर जा जरा वेळ, आणि आपलं दुःख त्याला दिसू नये याची पण तो काळजी. विलक्षण कथा आहे. तुती काय किंवा कैरी काय असो, जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि मी एक व्यक्ती जरी घेतली तर मला जीए वाचल्याशिवाय झोप येत नाही असा एक काळ होऊन गेला होता. रोज जीए हे वाचलेच पाहिजे. मग त्याचा आपल्या जीवनदृष्टीवरही कदाचित परिणाम झाला असेल. सगळीकडे शोकात्मक पाहण्याची सवय लागून जात असेल. नाही, जीवन हे द्वंद्वात्मक आहे. काही लोक सुखवादी दृष्टिकोनातून, आनंदवादी दृष्टिकोनातून बघतात. जे सुखात्म, जे या सर्व मराठी साहित्यामध्ये एक केवळ कथा हा साहित्य प्रकार घेऊन होय. आलेले, इतकं जीवनभान विशाल असा सगळा पट आपल्यासमोर ठेवून जे देतात ते खूप महत्त्वाचं वाटतं. नाही नाही, ती कथा ही कथा नाहीये केवळ, हा. त्यात संस्कृती आहे, समाज आहे, हो. जीवन पद्धती आहे. हा. छोट्या छोट्या उपमांमध्ये किंवा प्रतीकांमध्ये ते संबंध संस्कृती जुन्या काळची अशी उभी करतात. हो. त्याच्याबद्दल त्यांना फार वेगळ्या अशा प्रकारचं आकर्षण आहे. हा. आणि ते त्या प्रतिमांमधून यांची वर्णाची भाषा, निवेदनाची भाषा आणि पात्र जी बोलतात भाषा ती ती भाषा, भाषा ती सुद्धा इतकी सहज आलेली असते की एका विशिष्ट कुटुंबातली, विशिष्ट काळातली त्या माणसांची ती भाषा, ते सुद्धा जयंनी आपल्या कथेमध्ये दाखवलेली आहे. म्हणजे भाषेच्या दृष्टीने तर आपण जयंची कितीतरी उदाहरणं सतत देत राहू शकतो. इतकं विलक्षण असं ते भाषा वैभव जयंच्या कथेचं आहे. म्हणजे आपण ओळखतो ती कथा जयंची, वाचायला लागल्यावर हे जयंचीच असणार आहे, ही फक्त जयंचीच असू शकते असं वाटत राहतं. हो. जीएन बद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे अशी स्थिती आहे. आणि मला तर असं वाटतं की त्यांचे वेगवेगळे, म्हणजे त्यांची जीवनदृष्टी, त्यांनी निर्माण केलेली माणसं, त्यांनी निर्माण केलेली भावनांचं नाट्य, किती वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. म्हणजे प्रेमळपणा आहे, हळवेपणा आहे, राग आहे, तिरस्कार आहे, सूड आहे, निरर्थकता आहे, नाही का, अतिशय दुःख आहे, वंचना आहे, त्यांचे सुद्धा वर्णन आहे त्यात. तर इतकं ते विविधतेने भरलेलं सगळं हे जीएनचं विश्व, याच्याबद्दल आपण किती बोलावं, किंबहुना वेगवेगळे वक्ते यावेत आणि त्यांच्यावर बोलावं, अशा प्रकारचा हा पुरून उरणारा लेखक आहे असं म्हणायला हरकत नाही. जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांमधली पात्र आणि त्यांच्या कथांमधला प्रवास, प्रतिमा, प्रतीकं याविषयी ज्येष्ठ समीक्षक आणि कवी डॉक्टर प्रभा गणोरकर आणि ज्येष्ठ लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांच्यामधली चर्चा श्रोते हो आत्ताच आपण ऐकली. आणि याचबरोबर आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी केस्ते यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.